तुम्हाला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी एक वाचनवेल नावाची सीरीज सुरू केली होती, ज्याच्यामध्ये मी काही इंग्रजी पुस्तकं रेकमेंड केली होती. पण माझ्या एक्स्पेक्टेशनप्रमाणे त्याला छान व्ह्यूज नाही गेले, छान रीच नाही गेला आणि मला खूप असं वाटत होतं की ही सीरीज लोकांना फार आवडेल, पण तितकासा प्रतिसाद नाही मिळाला. सो मी शेवटी रागावून, अपसेट होऊन माझ्या मेन प्रोफाईल ग्रीडवरून सगळे व्हिडिओज रिमूव्ह केले आणि आता ते तुम्हाला रील सेक्शनमध्ये दिसतील. कट टू काही आठवडे गेले आणि काल मी घरी प्रवास करत असताना म्हणजे घाटकोपर स्टेशनहून मी मेट्रो पकडली. मेट्रोमध्ये बसले तर माझ्या समोर 2 मुली होत्या. त्यांनी मला ओळखलं. त्या म्हणाल्या, "हाय क्षितिजा ताई, तुझे ब्लॉग्स खूप छान असतात, व्हिडिओज छान असतात आणि हे बघ आमच्या हातात पुस्तकं आहेत, तू रिकमेंड केलेली पुस्तकांची सीरीज." त्यांना ते वाचनवेल पटकन नाही आठवलं. त्या म्हणाली, "ती पुस्तकांची सीरीज मस्त होती." आणि आम्ही खरंच पुस्तकं विकत घेतली. आता वाचतोय. एकीच्या हातात होतं बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड आणि दुसरीच्या हातात होतं गर्ल इन रूम नंबर 105. आणि मला खूप छान वाटलं ते सगळं बघून. आणि त्या म्हणाल्या की आत्ता ही आमची पुस्तकं वाचून झाल्यावर आम्ही एक्सचेंज करणार आहोत असं म्हणाल्या वगैरे त्या. आणि त्या गेल्या तिथून निघून. आणि त्याच क्षणी मला असं आतून एकदम असं हल्ल्यासारखं वाटलं आणि आय वाज की रीच नंबर त्याच्यापेक्षा समोर असणाऱ्या माणसांकडे, त्यांच्या एक्सप्रेशनकडे आपण किती कधी कधी दुर्लक्ष करतो. किंवा कॉन्टेंट क्रिएट करताना व्हायरल होणं, न होणं, चांगले व्ह्यूज जाणं, चांगला रीच जाणं याचाच आपण विचारत असतो. पण म्हणजे रीच म्हणजे फक्त नंबर्स नाही आहेत. तर पुस्तकं जेव्हा मी एखाद्याला रिकमेंड करते तर खरंच ते पुस्तक किती लोकांनी वाचलं आहे, किती लोकांनी विकत घेतलं आहे, किती लोकांच्या विचारात बदल झाला आहे किंवा किती लोकांना ते वाचून हलकं वाटलं आहे, राईट. सो त्या क्षणी मला रिअलाईज झालं की नाही, रीच, इम्पॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नंबर्समुळे तुम्हाला वाईस वर्षा रीच मिळेल, पण इम्पॅक्ट तुम्हाला खरा अर्थ देतो आणि अर्थ असलेलं कुठलंही काम वाया कधीच जात नाही.